फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर चला आज बघणार आहोत पानगळ्यावर. तर बघा फ्रेंड्स, इथे आपण अस्तर कटिंग करून घेतलेला आहे. सो ही जी उंची आहे ती 13 + 1 असे 14 इंच आहे. आणि त्यानंतर ही जी छाती आहे ती 34 इंच आहे. 8.5चा चौथा भाग आहे प्लस 1.5 इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर गळा रुंदी जी आहे ती 2.5 आहे बघा. आणि शोल्डर जे आहे ते 3चं आहे. ठीक आहे. तर ह्यामध्ये आपल्याला पानगळ्याची डिझाईन करायची आहे. सो तुम्ही पानगळ्याची डिझाईन करताना डायरेक्ट कापडवरती न करता आपण कॅनव्हास कटिंग करणार आहोत. आणि त्यानंतर कॅनव्हास थ्रू आपण हा अस्तरला आपण लावून घेणार आहोत. त्या अगोदर बघा इथे जे शोल्डरचा हा जो भाग आहे, तर गळा रुंदी आणि शोल्डरच्या तिथे जो आपण आपण जो खाली रेषा मारतो तिथे एक आपण असं कट मारून घ्यायचा असतो. कारण की तो नंतर आपल्याला फायनल जेव्हा आपण ब्लाऊजला हा गळा अटॅच करतो त्यावेळी तिथे ते जर कट असेल तर आपल्याला तिथे फायदा होतो. ठीक आहे. तर बघा आता आपण कॅनव्हास कटिंग करून घेऊयात. जसं आपल्याला पानगळा हवा आहे तसं आपण तिथे कॅनव्हास कटिंग करून घेणार आहोत. जेवढी आपली उंची आहे ब्लाऊजची त्यानुसार आपण तिथे कॅनव्हासवरती डायरेक्ट कटिंग करणार आहोत. बघा, तर बघा इथे जेवढी आपली उंची आहे तेवढी मी तिथे टाकून घेतली. गळा रुंदी आपण 2.5 इंच घेतली होती, सो तेवढी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर सरळ रेषा मारून घ्यायची वरच्या बाजूला. आणि त्यानंतर 1 इंच तुम्हाला जेवढी पट्टी हवी, 1 इंच 1.5 इंच म्हणजे जेवढा रुंद भाग हवा आहे तसं घ्यायचं. जर छाती कमी असेल तर 1-1.5 इंचची घेऊ शकतात. आणि जर छातीचा भाग जास्त असेल तर मोठा पानगळासुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. अंदाज घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि पानगळ्याचा शेप हा द्यायचा आहे बघा आपल्याला. ठीक आहे. तर बघा इथे मी सुरुवातीला पानगळ्याचा शेप देऊन घेतला. त्यानंतर काय करायचं आहे, कमीत कमी 3 इंचावरती सरळ यायचं. आणि त्यानंतर व्यवस्थित पानगळ्याचा जसा शेप आहे थोडंसं चॉकने वगैरे करायचं. कारण पानगळ्याचा शेप हा डायरेक्ट पेनने कटिंग न करता सुरुवातीला आपण असं व्यवस्थित करून घ्यायचा आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर मी तो कटिंग करून घेतलेला आहे. जसं आपण केला होता तसाच सेम आपण तिथे कटिंगसुद्धा करून घेतला. त्यानंतर हा जो कापड आहे हा मी साडीतून काढलेला आहे. ब्लाऊज जो आहे हा रेड असणार आहे, पण हा साडीमधून ब्लाऊज पीस काढलेला आहे खास पॅचसाठी, गळ्यासाठी. ठीक आहे. तर त्याला असं टाचणी पिन लावून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर इस्त्रीसुद्धा फिरवू शकतात. ठीक आहे. तर असं टाचणी पिन लावून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा साईडच्या बाजूला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा इथे कट्स मारून झाल्यानंतर आपण एक्स्ट्राचा भाग मी थोडासा कट केला. अर्धा इंच असं ठेवलं कापड तरी चालतं, कारण की ते फक्त आपल्या आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे. कट मारून झाल्यानंतर असं व्यवस्थित कॅनव्हासच्या साईडला आपण व्यवस्थित ते कापड जे आहे ते मुडपून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित हळूवार, जर तुम्ही नवीन आहात तर थोडा वेळ लागतो, तर ठीक आहे, हळूहळू आपण करायचं आहे. आणि व्यवस्थित ते कापड जे आहे ते अटॅच करून घ्यायचं आहे बघा. त्यानंतर बघा इथे आपण जो गळा कटिंग केलेला आहे तो मी आतल्या बाजूने ठेवून घेतलेला आहे. ह्याला मी ब्लाऊज पीस लावून घेतलेला आहे. आपण जो अस्तर कटिंग केला होता तर त्याला मी ब्लाऊज पीस पूर्ण लावून घेतलेला आहे, मुंडा, खालची बाजू सगळी. आणि हा जो अस्तर आहे ना त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला गळा ठेवून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. तर बघा इथे हा जो गळा आहे त्याच्या अलीकडचा आतला जो कपडा आहे तो मी कटिंग करून घेणार आहे. कारण की आपण ज्यावेळी ब्लाऊज पीस कटिंग केलेला आहे त्यावेळी तिथे आपण कट मारलेले आहेत. त्या कटवरती आपल्याला व्यवस्थित हे जे कॅनव्हास कटिंग केलेलं आहे ते कॅनव्हास ठेवायचं आहे. त्यासाठी आतल्या बाजूने व्यवस्थित जिथे कट आहे तो व्यवस्थित कट यावं म्हणून मी पहिले आतला कपडा कटिंग करून घेतला. आणि ते बघा जे कट आहेत तिथेच बरोबर हे मी कॅनव्हास लावून घेत आहे बघा. त्यानुसार टाचणी पिन लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हा जो कॅनव्हास आहे हा परमनंटली व्यवस्थित बसतो. जिथे आपले शोल्डर आहे तिथे व्यवस्थित तो बसला जातो. त्यानंतर बघा इथे व्यवस्थित कॅनव्हास लावून घेतल्यानंतर आपण आतल्या बाजूने अशी व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे. जसा आकार आहे तशीच टीप मारून घ्यायची आहे. अगदी 1/2 इंचावर वगैरे अशी आपल्याला टीप मारून घ्यायची असते. त्यानंतर आतला जो भाग आहे तो सगळा आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. त्यानंतर ह्याला टाचणी पिन काढून घेतल्याने छोटे छोटे कट्स मारायचे आहेत.
कट्स मारताना लक्ष द्यायचं की टीपवरती जाता कामा नाही. आणि एक्स्ट्राचा आतील जो कपडा होता तो सुद्धा इथे मी कटिंग करून घेतलेला आहे बघा. त्यानंतर काय करायचं आहे, आतल्या बाजूने दुमडून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होणार, आता वरच्या बाजूने जिथे आपण आपल्याला पाठीमागील भाग लावायचं आहे त्या बाजूने आता आपला गळा येणार आहे बघा. ठीक आहे. तर बघा इथे फ्रेंड्स, वरच्या बाजूने व्यवस्थित आतल्या बाजूने जो आपला पानगळा आहे तिथे व्यवस्थित मी टीप मारून घेतली. त्यानंतर आपण बाजूला सुद्धा टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. खालच्या बाजूला हवं तर असं तुम्ही चौकोनी करू शकतात. ठीक आहे. मी निमुळतच ठेवणार आहे, पण तुम्हाला हवं तर तुम्ही करू शकतात, म्हणून मी तसं पिन लावून तुम्हाला दाखवलेलं आहे. पण बघा आता इथे मी ते पिन काढून घेतला. तुम्हाला हवं तर तुम्ही तसं करू शकतात. तर मी ते निमुळतच ठेवलेलं आहे आणि टिपा मारून घेतलेली आहे. कॉर्नरला व्यवस्थित आपण टिप मारायची आहे आणि मॅचिंग कलर हा वापरायचा आहे. यानंतर आता मी लेस लावणार आहे बघा. आतल्या बाजूने एक वेगळी लेस आणि बाहेरच्या बाजूने गोल्डन लेस असं मी लावून घेणार आहे. आतल्या बाजूने मी मल्टी कलर लेस लावलेली आहे, तर बाहेरील बाजूला गोल्डन लेस मी इथे लावून घेत आहे. तर बघा इथे दोन्ही लेस लावत असताना एक लक्षात घ्यायचं, सुरुवातीला एक टीप मारून घ्यायची, त्यानंतर दुसरी टीपसुद्धा एका लेसला 2 टिपा मारायच्या आहेत बघा. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा गोल्डन लेस जी आपण लावणार आहोत तिला सुद्धा डबल टिप मी अशी मारून घेतलेली आहे. तर असा आपला फायनली ब्लाऊज ची ही जी पानगळ्यावरची डिझाईन आहे ती इथे तयार झालेली आहे. अतिशय सावकाश सविस्तर हळूवारपणे सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर टक्स आणि कमरपट्टी लावून घ्यायची फ्रेंड्स. तर असा हा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा.